हॅलो फ्रेंड्स, आज आहे औरंगाबाद ट्रिपचा डे 2। आज आपण अजंता लेण्या बघायला जाणार आहोत। औरंगाबादपासून 102 किलोमीटरवर आहेत। गाडी पार्क केल्यावर तिथे आपल्याला MTDC शटल सर्व्हिस दिसते। सो बसेस आहेत आपल्याला ज्या अजंता लेण्यांपर्यंत घेऊन जातात। AC बसची तिकीटची प्राइस आहे 30 रुपये आणि नॉन ACची 25 रुपये। अगदी 10 मिनिटात आपण 10 ते 12 मिनिटात आपण मेन एंट्रन्सपर्यंत पोहोचतो। मेन एंट्रन्सला ऑफिस आहे जिथे आपली चेकिंग होते, बॅगची चेकिंग होते, तिकीट काउंटर आहे। तिकीट घेतल्यावर मग आपण लेण्या बघायला जाऊ शकतो। 40 रुपये तिकीटची कॉस्ट आहे। इथेच रेस्टॉरंटसुद्धा आहे, सो इथे तुम्ही ब्रेकफास्ट किंवा लंच करू शकता। छोटासा गार्डन एरिया आहे, तिथेच वॉशरूमसुद्धा आहेत। सो वॉशरूम्स तुम्हाला इथेच वापरता येतील, पुढे वॉशरूमची सोय नाही आहे। अजंठा लेण्यासुद्धा खूप सुंदर आहेत। 29 गुफा आहेत आणि त्या खडकात कोरलेल्या आहेत। प्रत्येक गुफेच्या बाहेर सगळी माहिती लिहिलेली आहे, सो ती तुम्ही वाचू शकता। बौद्ध वास्तुशास्त्र, भिंतीचित्र आणि शिल्पकलेचे आदर्श नमुने इथे तुम्हाला पाहायला मिळतील। लेण्यांमधील भिंती आणि छतावर सुंदर चित्रांमधून भगवान बुद्धाच्या जीवनातील विविध प्रसंग दिसतील तुम्हाला। 5व्या ते 6व्या शतकापर्यंत या लेण्यांचं काम चालू होतं। मध्ये काही काळ या लेण्या कोणालाच माहीत नव्हत्या। 1839 साली शिकारीसाठी निघालेल्या जॉन स्मिथ या ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्याला या लेण्या दिसल्या। या लेण्यांमध्ये बुद्धांच्या जीवनावरच्या आधारित कथा आणि जातक कथा साकारलेल्या आहेत। एका गुफेकडून दुसऱ्या गुफेकडे जायला रस्ता आहे। आता त्यांनी चांगला कन्स्ट्रक्ट केलेला आहे, सो एखादा ब्रिज आहे किंवा रस्ता आहे। काही गुफा खाली आहेत, काही वर आहेत, काही एक मजली आहेत। या सर्व लेण्या बघायला आपल्याला जवळजवळ 2 ते 2.5 तास जातात। लेण्या बघून झाल्या की परत जाताना आपल्याला सेम पद्धतीने परत यायचं आहे। आपल्याला पुन्हा एकदा शटल सर्व्हिस बसची घ्यायची आहे आणि ती आपल्याला पार्किंगच्या इथे नेऊन सोडते। औरंगाबाद शहरापासून हे जवळजवळ 2 तासाच्या ड्रायव्हिंग डिस्टन्सवर आहे। 102 किलोमीटर आहे। लेण्या फिरायला 2 ते 2.5 तास जातात। पुन्हा रिटर्न औरंगाबादला जायला आपल्याला 2 तास लागतात। त्यामुळे अजंता लेणीसाठी हा डे 2 आम्ही रिझर्व ठेवलेला, कारण दुसऱ्या दिवशी आपण फक्त अजंता लेण्याच कवर करू शकतो, कारण इथे वेळ जास्त जातो। ही 26 नंबरची गुफा आहे। या गुफेमध्ये गौतम बुद्ध निर्वाण मुद्रेत दर्शवण्यात आलेले आहेत। ही सर्वात सुंदर गुफा आहे। तुम्ही बघू शकता किती छान पूर्ण गोलाकार असं छानपैकी कोरीव काम केलेलं आहे। डे 1ला आपण जे 5 स्पॉट कव्हर केले, कारण ते औरंगाबाद शहराच्या जवळ होते, त्यामुळे आपल्याला ते कव्हर करता आले। डे 2ला आम्ही फक्त अजंता केव्स कव्हर केले। दुपारी केव्स फिरून झाल्यावर आम्ही तिथेच रेस्टॉरंटमध्ये लंच घेतला आणि परत संध्याकाळी 5 वाजता आम्ही हॉटेलला पोहोचलो। अशा प्रकारे आमचा डे 2 औरंगाबाद ट्रिपचा संपलेला आहे अजंता केव्समध्ये।